गुड इव्हनिंग. सगळेजण आले असतील. गुड इव्हनिंग. जस्ट एकदा मला कन्फर्मेशन द्यायचं, ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित ऐकू येतोय का ते एकदा कन्फर्मेशन द्या. लगेचच्या लगेच स्टार्ट करतो. कन्फर्मेशन पाहिजे मला. कन्फर्मेशन पाहिजे मला. चला पटकन मला कन्फर्मेशन द्या. ऑडिओ व्हिडिओ ओके. ऑडिओ व्हिडिओ ओके म्हणून कन्फर्मेशन द्या. 1 मिनिटाच्या आत मी सेशन स्टार्ट करून देतो. व्हिडिओ दिसतोय का? ऑडिओ व्हिडिओ दोन्ही एकदा फक्त चेक करून सांगा. व्यवस्थित दिसतंय का? ते व्यवस्थित दिसतंय का एकदा चेक करा. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सुद्धा. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सुद्धा. गुड इव्हनिंग. हो, ऑल क्लिअर. ओके, ऑल परफेक्ट. ऑडिओ व्हिडिओ ओके. चला लगेचच्या लगेच आपण आपलं आजचं सेशन चालू करायचं. सेशन स्टार्ट करत असताना कालचा जो कॉन्सेप्ट आहे तुम्हाला थोडा वेळ शिकवायचा आहे, पण सोबत सोबत मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ज्या काही लेटेस्ट गोष्टी आहेत त्या लेटेस्ट गोष्टी सोबत सोबत सांगणार आहे. काल आपण डिस्कस केलं होतं, म्हणजे 2-5 मिनिटांमध्ये मुलं प्लॅटफॉर्मला येईपर्यंत आपण तेव्हापर्यंत रोजची बँकिंगची एखादी महत्वाची न्यूज सोबत सोबत पाहत असतो. काल आपण बघितलं होतं, काल टॉक्स अंडरवे नावाने एक होती की सध्या चर्चा चालू आहे की बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इंडियन ओव्हरसीज बँकेला प्रायव्हेट करण्याच्या अशा चर्चा चालू आहेत. ह्याबद्दल होती. त्याबद्दल मी माझं मत तुम्हाला काल पहिल्या 10 मिनिटात सांगितलं होतं. त्यानंतर औरंगाबादला आपल्याकडे प्रत्येक आपल्या कार्यक्रमाला फेलिस्टेशनला येणार आहे. प्लस सगळ्यात मोठ्या ऑर्गनायझेशन पैकी एक बँकिंगच्या AIBEO ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन मध्ये देवीदास तुळजापूरकर सर आहेत. ते दरवर्षी आपल्या फेलिस्टेशनला जे हे येत असतात, मुलांना गाईड करत असतात. पण सोबत सोबत वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर बँकेचे तज्ज्ञ आणि अभ्यासक म्हणून सुद्धा ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिथे बँकिंग बद्दलचं सध्याबद्दलचं मत व्यक्त करणं, सोबत सोबत वेगवेगळ्या न्यूज पेपरमध्ये कॉलम लिहिणं, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्यासोबत चालू असतात. तर त्यांनी कालच्या झालेल्या सगळ्या घटनेला आज लिहिलेलं आहे. दोन्ही भाषेमध्ये लिहिलेलं आहे. मराठीमध्ये पण लिहिलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं आहे. मी मराठीमध्ये त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला 1-2 मिनिटात वाचून दाखवतो. सगळेजण तेव्हापर्यंत येतील, म्हणजे तुम्हाला सध्याची स्थिती काय आहे ते व्यवस्थित कळून जाईल. बघा, हा त्यांनी हे त्यांचा फेसबुकचं पेज आहे, त्यावर त्यांनी काय लिहिलेलं आहे मी 1-2 मिनिटात फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. इथपासून काल इकॉनॉमिक टाइम्स आणि आज आणखी काही वृत्तपत्रे आणि वेब पोर्टलनं बँक खासगीकरणाविषयी बातमी दिली आहे. त्यात बँक ऑफ महाराष्ट्राचा उल्लेख आहे. प्राप्त माहितीनुसार कोणत्याही स्तरावर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही आणि असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ही बातमी नीती आयोग आणि वित्त मंत्रालयाच्या कॉरिडॉर मधून प्रेरित झाल्याचे दिसते. एक फक्त मधून रॅन्डमली एक हवा, एक अफवा ह्या टाईपमध्ये ते म्हणतात. त्यानंतर होय, हे शक्य आहे की काही स्तरावर काही प्राथमिक टप्प्यात काही चर्चा चालू झालेली असू शकते. त्यामुळे घाबरू नका. बँक खासगीकरण करायचे असल्यास त्यासाठी एक मोठी प्रक्रिया आहे. त्यात मंत्रिमंडळ मान्यता, बँकिंग अधिग्रहण कायद्यात दुरुस्ती इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे ही बातमी निराधार आहे. होय, परंतु त्याच वेळी आपण गाफील राहू शकत नाही. हा मेसेज त्याने दिलेला आहे बँकेच्या एम्प्लॉईला. बँक राष्ट्रीयकरण सुवर्ण महोत्सवी वर्षात संदर्भ घेऊन सार्वजनिक बँकेचा हा खालचा जेवढा काही पार्ट आहे हा त्याने त्यांच्या बँकेच्या एम्प्लॉईला लिहिलेला आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला त्याच्याबद्दल काही मत असेल किंवा बघायचं असेल तर सरांचं फेसबुक पेज आहे, त्यावरही सर आहेत. बाकी वेगवेगळ्या न्यूज पेपरमध्ये सरांनी जे कॉलम लिहिले त्या कॉलम सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर आंदोलनं, त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज, बँकिंगच्या पॉलिसीज, बदलतं बँकिंग, या सगळ्यांबद्दल ते नेहमी आपलं मत जे ते व्यक्त करत असतात. त्यामुळे तुम्ही सध्या कसलंही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. एकाच गोष्टीचं टेन्शन घ्यायचंय, तो म्हणजे अभ्यास. चला आपण आपलं आजचं सेशन चालू करून देऊयात. चला बघा, आजचं आपलं लेक्चर चालू करत असताना मला आज शिकवायचं आहे परम्युटेशन. आपला परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये सर्क्युलर वाला एक कॉन्सेप्ट शिकवायचा आहे. का एका जणाने मला आधी 2-3 जणांनी इनफॅक्ट जे अननोन आहेत त्यांनी विचारलं होतं की ओव्हरऑल तुम्ही बँकेबद्दल किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल एवढं कॉन्फिडेंटली सांगतायत आणि तुम्ही एक्झाम बद्दल बोलतायत, तर एक्झाम बद्दल तुमचं क्वालिफिकेशन सांगा. त्यामुळे मी प्रत्येक लेक्चरमध्ये यानंतर माझं ओव्हरऑल बँकिंग एक्झाम बद्दलचं जे काही छोटं मोठं काम आहे ते काम टाकणार, सांगणार आणि त्यानंतर लेक्चर स्टार्ट करणार. कारण की कोणत्याही नवीन लेक्चरमध्ये आलेला मुलगा याला तिथपासून चालू केलेलं कधी चांगलं. तर
हा माझा बायोडेटा आहे. माझं नाव आकाश जाधव आहे. बीई ENTC झालेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून. बँकिंग मध्ये PGDB केलेलं आहे मणिपाल मधून. ICICI बँकेमध्ये 2 वर्ष काम केलेलं आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या CGL एक्झाम मध्ये माझा ऑल इंडिया रँक 50 होता. बँकिंग मध्ये माझं फायनल सिलेक्शन झालेलं आहे PO म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यावेळेसची स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि ICICI बँकेमध्ये. इन्शुरन्सची युनायटेड इंडिया इन्शुरन्सची जी कंपनी आहे, सरकारी कंपनी, त्यामध्ये AAO आणि असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. MBA एंट्रन्स मध्ये माझं फायनल सिलेक्शन फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज FMS, जे सध्याच्या टॉप 10 कॉलेजमध्ये होतं, त्याच्यामध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे. हालाकी मी MBA केलं नाही आणि त्याची ओव्हरऑल कॅट मी 2006 पासून ते 13 पर्यंत दिली. ह्या वर्षीपासून नोव्हेंबर पासून मी पुन्हा कॅट द्यायला चालू करणार आहे. तर कॅट मध्ये माझं इंग्लिशचं पर्सेंटेज कमी असायचं. ज्या वर्षी FMSचं सिलेक्शन झालं त्या वर्षी इंग्लिशचं पर्सेंटेज चांगलं आलं होतं, पण क्वांट मध्ये माझं 98, 99, 99च्या वर पर्सेंटेज असायचं. सोबत कॅम्पस रिक्रुटमेंट मध्ये माझं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ऑफ कॅम्पस आणि ऑन कॅम्पस भरपूर एक्झाम्स त्यावेळी दिल्या होत्या. जॉईन एकही केले होते. जॉईन मी फक्त ICICI बँकमध्ये 2 वर्ष फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंटला होतो. आता आपण आपलं जे काम आहे ते आपलं काम सध्याला चालू देऊयात. चला, परम्युटेशन कॉम्बिनेशन, हँडशेक आणि सर्क्युलर परम्युटेशन. काल जेवढ्या लोकांचे मला मेसेजेस आले आणि ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कालचा कॉन्सेप्ट जो आहे तो एकदा फक्त रिवाइज करा. मी फक्त पुढच्या 10 मिनिटांमध्ये कालचा मेन साठी लागणारा कॉन्सेप्ट रिवाइज करतो आणि मग हा वाला पाठ चालू करतो. मला असं वाटतं कुणाचा काही आक्षेप नसावा, कारण की तुमचे फीडबॅक मला महत्वाचे आहेत. मी सगळेचे सगळे फीडबॅक तर इम्प्लिमेंट करू शकत नाही, पण त्यातले मोस्ट ऑफ फीडबॅक जे आहेत हे निश्चित इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेल. जिथं जिथं तुम्हाला डाऊट आहेत फक्त काय करायचं, चला तेवढा एक स्क्रीनशॉट काढायचा जो मी शिकवत असेल आणि तो मला पाठवला, तर मी सध्याला ह्या दिवसामध्ये तुमच्या क्वेश्चनचे आन्सर सुद्धा करेन. सध्याला तुमच्या क्वेश्चनचे आन्सर, काही डाऊट्स असतील डाऊट सुद्धा सोडवण्याचा निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. चला आपण चालू करूयात. बघा, कालचा कॉन्सेप्ट सांगत असताना इथं फक्त हँडशेक आणि हे लिहिलेलं आहे, पण हे मी नंतर चालू करतो. हँडशेक आणि हे कालचा पार्ट पहिल्यांदा मला घ्यायचा आहे. बघा, काल आपलं गणित होतं. कालचं गणित होतं, हे बघा, कालचं आपलं गणित मला नाही आठवत आहे. मी कालचं गणित एकदा बघून घेतो आणि मग इकडे येतो पुन्हा. कालचं गणित बघा, 1-2च मिनिट, मला फक्त कालचं गणित बघायचं आहे. आय थिंक इथेच आहे कालचं गणित, ते असावं किंबहुना असेल. कालचं एक्झाम्पल बघा आपलं. हा, कालचं हे एक्झाम्पल होतं आपलं. हा, फाइंड द सम ऑफ द ऑल द 4 डिजिट्स नंबर विच आर फॉर्म बाय द डिजिट्स 1 to 5, 6. मला हे नाही, मला असे वेगवेगळे गणित सांगायचे, असे वेगवेगळे गणित सांगायचे. लक्ष द्या. आता मी आपली आजची PPT चालू करतो. आजच्या PPT मध्ये चला, आजच्या PPT मध्ये चालू करत असताना बघा, माझ्याकडे मी डिजिट घेतो. एकच मिनिट. चला, आय एम रेडी. माझ्याकडे अंक घेताना घेतो बघा 1, 2, 5, 6 आणि 7 एवढे अंक मी घेतोय. इथं 1 डिजिट वाला एक गणित घेईल, इथं 2 डिजिट वाला एक गणित घेईल. पुढे आज मी थोडस वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतोय. तुमचे डाऊट इथले इथं संपले पाहिजेत म्हणून 3 डिजिट पासून सांगायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर कालची आपली लेवल 4 डिजिटचं सांगायचा प्रयत्न करतो आणि सगळ्यात महत्वाचं एक लेवल वरती अजून 5 डिजिट पण सांगण्याचा प्रयत्न करेल. एक 10 मिनिटं फक्त वेळ लागेल. टाइम अँड वर्क घेणार आहेत का? बिलकुल घेणार आहे. सगळे टॉपिक जेव्हापर्यंत आपला हे चालू आहे, लॉकडाऊन चालू आहे, तेव्हापर्यंत मलाही काही काम नाही. आता सध्याला लेक्चर घेत असल्यामुळे मला नीट झोप लागतीये. त्यामुळं बघा, यापैकी मी एकच डिजिट वापरला 1, 2 डिजिटचं एक्झाम्पल वापरलं समजा 1, 2, 3 डिजिटचं एक्झाम्पल वापरलं 1, 2, 5, 4 डिजिटचं एक्झाम्पल वापरलं 1, 2, 5, 6 आणि 5 डिजिटचं एक्झाम्पल वापरलं 1, 2, 5, 6, 7. ओव्हरऑल हे डिजिट्स आपण घेतले. एकदम व्यवस्थित घेतो बघा, व्यवस्थित लक्ष द्या. हा वाला पार्ट नंतर विसरणार नाही ही गॅरंटी माझी. आता बघा, एक अंकी संख्येपासून संख्या किती म्हणतात? 1. त्यामुळे सम ऑफ डिजिट किती येईल? 1च. 2 अंकी संख्येपासून 2 संख्या बनतील बघा, 12 बनेल आणि 21 बनेल.
सम ऑफ डिजिट होतात बघा 33. 3 अंकी संख्येपासून 6 संख्या बनतील 125, 152, 251, 215, 521, 512 हे अशा 6 संख्या बनतील. तुम्ही लक्ष द्या, आता मी इथं सांगत होतो 4 अंकी संख्येपासून 4 फॅक्टोरियल 24 संख्या बनतील, 5 अंकी संख्येपासून 5 फॅक्टोरियल 120 संख्या बनतील. इथपासून पुढे बघायचं होतं. इथं सम ऑफ डिजिट जी काही ही सम ऑफ डिजिट तुम्ही करायची. आता 4 अंकी संख्येपासून पाहताना बघा मी काय म्हणलं, एक पहिल्यांदा आपण फिक्स ठेवूयात. एक पहिल्यांदा फिक्स ठेवू म्हणजे हे 256, एक पहिल्यांदा फिक्स ठेवू 526, एक फिक्स ठेवून 265, एक फिक्स ठेवून 562, एक फिक्स ठेवून 652, एक फिक्स ठेवून 625. सांगण्याचा मुद्दा, एक जर आपण फिक्स ठेवलं तर टोटल 6 नंबर बनतात. सर म्हणजे याच्यात काही लॉजिक तुम्हाला दिसतंय का? बघा, एक अंक असेल तर 0 फॅक्टोरियल वेळेस तो नंबर रिपीट होतो. 0 फॅक्टोरियल म्हणजे 1. 2 अंक असतील ना, 2 अंक, तर 1 न कमी करा, 1 फॅक्टोरियल वेळेस तो रिपीट होतो, एकदाच रिपीट होतो. बघा, अंक 3 असतील तर तो अंक म्हणजे 1, तो अंक म्हणजे 2 आणि तो अंक म्हणजे 5. तर तो अंक बघा, अंक जर 3 असतील तर 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 वेळेस तो अंक येतो. बघा, 1 1, 2 2 आणि 5 5. 4 फॅक्टोरियल म्हणजे आपले जर 4 अंक असतील तर तो अंक 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 वेळेस रिपीट होतो. आणि जर आपल्याकडे 5 अंक असतील तर एक एक अंक 4 फॅक्टोरियल 24 वेळेस येतो. 1 1 1 1 1 1 असं 24 टाइम्स तो आला पाहिजे. त्यामुळं एक हा अंक इकडे आपण ह्या एक्झाम्पल मध्ये 4 डिजिट मध्ये बघूया. एक हा अंक 6 वेळेस, तसं मी इथं लिहिलं होतं बघा, एक हा अंक 6 वेळेस, 2 हा अंक 6 वेळेस, त्याच्यानंतर 5 हा अंक 6 वेळेस, आणि मग नंतर सांगितलं होतं 6 हा अंक 6 वेळेस, या हिशोबाने सांगितलं होतं. तर हे गणित पहिल्यांदा मी सोडून दाखवतो. बघा, सगळ्यात महत्वाचं समजा ह्या अशा 4 अंकी संख्या आहेत, याच्यामध्ये एक हा अंक जे आहेत 6 वेळेस, त्याच्यानंतर 2 हा अंक जो आहे हा 6 वेळेस, 5 हा अंक जो आहे तो 6 वेळेस, आणि 6 जो अंक आहे तो 6 वेळेस. म्हणजे एक अंक 6 वेळेस म्हणजे 6, 2 हा अंक 6 वेळेस म्हणजे 12, 5 हा अंक 6 वेळेस म्हणजे 30, आणि 6 हा अंक 6 वेळेस म्हणजे 36. अशा पद्धतीने 36 आणि 30 56, 36 आणि 30 66, 66 नंबर 78, 78 आणि 6 होतात बघा 84. तर आपल्याला तो जो अंक आहे बघा, आपल्याला तो अंक 84, त्याचा 4 दिला, हातच्याले 8, पुन्हा 84, 84 अधिक 8 होतात 92, पुन्हा हातच्याले 9, 84 अधिक 9 ते होतात 93, हातच्याले 9, आणि 84 अधिक 9 हे होतं 93. अशा पद्धतीने तो आपलं उत्तर आलं पाहिजे 93,324. अहो सर, पण मला सांगा, आपल्याकडे 5 अंक असतील तर कसं? 5 अंक असतील तर बघा, एक हा अंक किती वेळेस येईल? 24 वेळेस. 2 अंक किती वेळेस येईल? 24 वेळेस. सर मला तेही करून दाखवा. निश्चित माझं कामच आहे. आपल्याकडे अंक घेतले 1 2 5 6 7, इथपर्यंत मी सांगतो कॅट पण जाणार नाही. या 5 अंकापर्यंत कॅटही जाणार नाही. 4 अंकापर्यंत कॅटही जाऊ शकतं आणि आपला आयबीपीएस जाऊ शकतो. बघा, 1 हा अंक 24 वेळेस, 2 हा अंक 24 वेळेस, 5 हा अंक 24 वेळेस, 6 हा अंक 24 वेळेस, 7 हा अंक 24 वेळेस. या पद्धतीने करायचं आपल्याला. आणि माझं ओव्हरऑल टार्गेटच हे बघा की 5 वाजता गर्दी आणि 7 वाजता दर्दी, ह्या पद्धतीने पाहिजे मला 5 वाजता गर्दी म्हणजे कोणताही लेटेस्ट सध्या तयारी चालू करणारा मुलगा कसाही चालतो, या पद्धतीने कुणी आलं तर चालतं, कुणी मधून गेलं चालतं. मला 7 वाजता दर्दी लोक पाहिजे, दर्दी जे जेन्युइनली चांगलं कंटेंट मागतायत ते, त्या पद्धतीने. बघा, एक आकडा 24 वेळेस म्हणजे 24 झालं, 2 आकडा 24 वेळेस म्हणजे 48 झालं, 5 आकडा 24 वेळेस म्हणजे 120 झालं, 6 आकडा 24 वेळेस म्हणजे 147 झालं, 7 आकडा 24 वेळेस म्हणजे 168 झालं. तर आपली जी अशी 5ची लाईन असणार आहे बघा, 5 अंकाची, त्यापैकी हे 120 वेळेस असणार आहे बघा. एक अंक 24, 48, त्याच्यानंतर 120, त्याच्यानंतर 144 आणि 168, या सगळ्यांची बेरीज एका लाईनीची बेरीज होते बघा. मी 24 साईडला घेतो आणि अंकाची बेरीज करतो 1 2 5 6 7, 7 7 13 5 18 19 20 आणि 21, 7 7 13 5 18 19 20 आणि 21, 21 गुणिले 24, 24 1 24, 24 2 48 आणि 2 50. हे बघा 504, हातचे आले 50, पुन्हा 504 आणि 50 554, हातचे आले 55, पुन्हा 504 आणि 59
504 आणि 59, 504 आणि 55, 559 हातच्यारे 55, 504 आणि 59, 559 हातच्यारे 55 आणि 504 आणि 59, 559 तुमचं उत्तर पाहिजे, हे आलं पाहिजे. येऊ द्या आता. कोणतंही गणित सर ते 24 वेळेस आलं ते कसं कळलं, ते कळालं का? हे बघा, पुन्हा पाठीमागे जातो. दादा तुमचं नाव आहे योगेश. योगेश तुम्ही बघा, एक अंक असेल तर 0 फॅक्टोरियल वेळेस एक वेळेस कमी, 2 अंक असतील तर 1 फॅक्टोरियल तो अंक एक वेळेस रिपीट होतो, 3 अंक असतील तर तो अंक 2 फॅक्टोरियल वेळेस 2 वेळेस रिपीट होतो, अंक 4 असतील तर तो अंक 3 फॅक्टोरियल वेळेस म्हणजे 6 वेळेस रिपीट होतं, आणि अंक 5 असतील तर योगेश 4 फॅक्टोरियल म्हणजे एक एक अंक 24 वेळेस रिपीट होतो. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे. सर याच्यामध्ये रिपिटेशन आणि नॉन रिपिटेशन सांगा. याच्यामध्ये रिपिटेशन नॉन रिपिटेशन मध्ये क्वेश्चन निघणार नाही, इथपर्यंतच लेवल ह्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये येईल. चला बरं, 1-2 मिनिट लक्ष द्या. याच्यामध्ये समजा माझ्याकडून कॅल्क्युलेशन मध्ये, नंबर मध्ये, कधी एखाद्या वेळेस डिजिट मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन चुकलं तर तेवढं माफ करत चला बरं का. नाही तेवढाच व्हिडिओ काढायचा आणि तेवढाच बघायचं आणि बाकीच्यांना सांगायचं, त्याच्यापेक्षा तो कम्प्लीट ऍज अ पार्ट गेला पाहिजे. याच्यामध्ये रेग्युलर क्लासमध्ये शिकवत असताना कधी कधी कसं होतं बघा, रेग्युलर काल मी परवाच्या दिवशी एक्झाम्पल सोडवत होतो, मी माझं एक्झाम्पल सोडवलं, पण त्याच्यामध्ये होतं ऑड नंबर्ड, असं होतं ऑड नंबर्ड. आता ऑड नंबर मी बघितलंच नव्हतं, मी गणित बघितलं, माझं उत्तर नाही आलं आणि मग मी पुन्हा सोडवलं. रेग्युलर क्लासमध्ये कसं होतं की मी सोडवायला लागलो, माझं कोणत्याही पॉइंटला समजा उत्तर येत नाहीये, खालून एखादा मुलगा सांगतो सर तुम्ही इथे इथं चुकीचं केलेलं आहे, इथं मला आसपास ते सांगायला कुणी नाही, आणि एकदम सोडवत असताना मी त्या कमेंट्स बघणं तेही तेवढं योग्य नाही. मधून मधून मी कमेंट्स बघत असतो, त्या पद्धतीने आपण सांगतो. चला पुढे आपण चालू करत आपला आजचा पार्ट. एकदम क्लिअर झालं सर, आता हा मेन्सचा पार्ट आहे. लक्षात ठेवा, आलं तर तुमची चांदी आहे. हा मला पार्ट आधी ज्यानं सोडवलेला आहे त्यालाच येईल, अचानक ज्याच्यासमोर हा क्वेश्चन आलेला आहे हा क्वेश्चन त्याला येणार नाही. आपण आपला आजचा पार्ट चालू करूयात. टोटल नंबर ऑफ हँडशेक आणि टोटल नंबर ऑफ हँडशेक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्क्युलर परम्युटेशन. टोटल नंबर ऑफ हँडशेकचा कॉन्सेप्ट सोपा आहे बघा. समजा 5 मित्र आहेत, समजा 5 मित्र आहेत, ए बी सी डी आणि ई. खूप वर्षांनी एकमेकांना भेटणार आहेत. ते एकमेकांनी भेटत असताना समजा पहिलं आपलं जेस्चर असतं, आपण आलेल्या हँडशेक करतो. मला असं वाटतं आता कोरोनाचा हिशेब पाहता हँडशेक वरती क्वेश्चन येतो का नाही त्याच्यावर डाऊट आहे. आता सगळेजण हँडशेक सोडून ह्या भारतीय सिस्टम नमस्कारच्या पाठीमागे लागलेले आहेत, पण क्वेश्चनचा आणि त्याचा संबंध नाही. हा कॉन्सेप्ट आपल्याला शिकावाचा लागेल, कारण की हाच कॉन्सेप्ट रेल्वेच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा लागू होतो. मी सांगतो कसं ते बघा. हे 5 जण खूप दिवसांनी भेटतात, प्रत्येक जण आल्यानंतर दुसऱ्यासोबत एकदा हँडशेक करतो. तर आपण बघूयात किती हँडशेक होतात. ही हँडशेक मोजण्याची पहिल्यांदा टेंटेटिव्ह साधी मेथड सांगतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित सांगेल. बघा, ए जो आहे तो ए 4 जणांसोबत हँडशेक करेल, बी सोबत, सी सोबत, डी सोबत आणि ई सोबत. ए चे 4 हँडशेक. बी सुद्धा 4 हँडशेक करेल, पण बी चा ए सोबतचा हँडशेक यानं काउंट केलेला आहे, त्यामुळे बी चे न काउंट झालेले हँडशेक म्हणजे 1, 2 आणि 3, तर बी चे 3 हँडशेक काउंट व्हायचे बाकी आहेत. सी सुद्धा 4च हँडशेक करेल, पण त्याचा बी सोबतचा हँडशेक काउंट झालाय आणि त्याचा ए सोबतचा हँडशेक काउंट झालाय, त्यामुळे सी चा डी सोबत आणि ई सोबत हँडशेक काउंट व्हायचे बाकी आहेत. तर सी चे हँडशेक 4च आहेत, पण अनकाउंटेबल काउंट व्हायचे जे बाकी आहेत ते 2 आहेत. डी सुद्धा 4च हँडशेक करेल, पण डी चा सी सोबत काउंट झालाय, डी चा बी सोबत काउंट झालाय आणि डी चा ए सोबत सुद्धा काउंट झालाय, डी चा ई सोबत काउंट व्हायचा बाकी आहेत. आणि बिचारा ई तो सुद्धा 4च हँडशेक करतोय, पण सगळे मोजले गेलेले आहेत, म्हणून तिथं मी लिहितो 0. डी ई चा डी सोबतचा हँडशेक येणं मोजला, ई चा सी सोबतचा हँडशेक येणं मोजला, ईचा बी सोबतचा हँडशेक येणं मोजला आणि ईचा ए सोबतचा हँडशेक येणं मोजला. या पद्धतीनं म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय, माणसं जर 5 असतील तर टोटल हँडशेक किती होतं बघा. माणसं जर 5 असतील तर हँडशेक होतात बघा 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10. माणसं 5 असतील तर बेरीज करायची बघा 4 पर्यंत. म्हणजे याचा साधा अर्थ, माणसं जर 5 असतील तर बेरीज करायची 4 पर्यंत. माणसं जर 10 असतील तर बेरीज करायची 9 पर्यंत. माणसं जर एन असतील तर बेरीज करायची बेरीज करायची बघा n-1 पर्यंत. हे याचं लॉजिक आहे. सर दुसऱ्या पद्धतीने ही काउंटिंग करून दाखवतो. हे बघा, ए बी सी डी आणि ई ह्या पद्धतीने आहे. सर बेसिक मध्ये डेटा इंटरप्रिटेशनचे
लेक्चर घेणार आहात का? बिलकुल घेणार आहे. या शॉर्ट ट्रिक आहे का पाड्यामध्ये? अरे शिकू बिलकुल सगळं. मी काय सांगतोय की लॉकडाऊन मध्ये लेक्चर घेणं हे तुमच्या फायद्याचं आहे का नाही माहित नाही, हे माझ्या फायद्याचं आहे. जर मी लेक्चर घेतले नाही तर मी वेडा बनून जाईल सध्याला. ही अशी परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे मी काही हो कसंही हो, ही टेम्पररी ऍडजस्टमेंट घरच्या घरी चालू केलेली आहे. त्यामुळे त्या लेक्चरला कोणी येऊ न येऊ, मी वेड्यासारखा सुद्धा एकटा शिकवायला तयार आहे. असं बसण्यापेक्षा आता सध्याला काहीतरी काम लागलेलं असल्यामुळं मधून एक चांगले विचार सध्याला येत आहेत. मध्ये मागच्या महिन्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला मोटिवेशन करताना ते मोटिवेशन एखाद्या फॅकल्टीलाही आवश्यक असतं. त्यामुळं तो इंटरनल मोटिवेशनचा काही पार्ट नव्हता. आज 5 ते 8 मध्ये 8:15 पर्यंत लेक्चर घ्यायचं म्हणलं की कमीत कमी आपल्या त्या पीपीटी बनवणं आलं. पीपीटी एकदा फक्त कुठं चुकतायत का त्या बघणं आलं. मध्ये तुम्ही मला काही काही चेंजेस सांगितले होते की सर क्वेश्चन ह्या उजव्या साईडला कटतोय, त्याच्यानंतर ह्या पार्टमध्ये तुम्ही लिहिताय. त्यावेळेस मी नवीन होतो. नवीन असल्यामुळे माझ्याकडून तो पार्ट होत होता. ह्याच्यामध्ये काही चेंजेस करणं, अजून काय करता येईल. तो लाईटचा एक इम्पॅक्ट होता. माझा चेहरा भूतासारखा दिसत होता, पांढरे केस. ह्या पद्धतीनं हे काही चेंजेस करणं, काही लाईटची सिस्टम असेल ती बदलणं, आपल्या बोलण्यामध्ये बाकी कुठं कुठं काही चुकतंय का, अजून नवीन काही न्यूज येता येईल का, बँकिंगची कोणती न्यूज सोबत सोबत सांगता येईल, काही ना काही आपला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच असेल तरच त्याचा बेनिफिट होतो. त्यामुळं हे लेक्चर लॉकडाऊन चालू असेपर्यंत कंटिन्यूस राहतील. लॉकडाऊनच्या नंतर काही लोक विचारतील की लॉकडाऊनच्या नंतर काय आणि कसं. लॉकडाऊनच्या नंतर कसं लॉकडाऊन उघडतंय, पार्शियली उघडलं तर मला संध्याकाळी वेळ मिळेल आणि पार्शियली नाही मिळालं तर तुम्हालाही माहिती आहे मी सकाळी 7 वाजता सांगून 7:15 वाजता क्लासला येत असतो. पण शेवटी निघणारा माणूस सुद्धा तिथून मीच असतो. मी तिथून निघत असताना कधी 9, 9:15, 9:30 पर्यंत निघतो. तर कसा वेळ मिळेल मी लॉकडाऊनच्या नंतर सांगत नाही. पण लॉकडाऊन चालू असेपर्यंत ही लेक्चर घेणं ही तुमची गरज आहे का नाही माहित नाही, पण स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी ती माझी गरज आहे. त्यामुळं मी हे लेक्चर लॉकडाऊन चालू असेपर्यंत घेईल. पुढचा कशाला विचार करताय, सध्याला चालू आहेत ना, पाठलो बिलकुल त्या पद्धतीने चालायचं. चला पुढे आपण चालू करूयात आपला आजचा पाठ. हा बघा, आता 5 लोक आहेत बघा बरं का. ए किती लोकांसोबत हँडशेक करेल? 4 लोकांसोबत करेल. बी किती लोकांसोबत हँडशेक करेल? 4 लोकांसोबत करेल. ऐका तुम्ही, रिपीट होत आहेत. सी किती लोकांसोबत करेल? 4 लोकांसोबत करेल. डी किती लोकांसोबत करेल? 4 सोबत करेल. आणि ई किती लोकांसोबत करेल? 4 सोबत करेल. म्हणजे काय, ए आणि बी मध्ये हँडशेक झाला 1, पण ह्यानं पण काउंट केला आणि ह्यानं पण काउंट केला. काउंट तर दोघांना पण केला. काउंट तर दोघांना पण चालू केलं. बघा आता काउंट हे वाला हा जो पार्ट आहे हा दोघांनी काउंट केला, ह्याने काउंट केला, ह्याने काउंट केला. तर असे होत आहेत बघा 20. पण प्रत्येक हँडशेकची काउंटिंग बी आणि सी मध्ये हँडशेक झालं. बी न पण स्वतःमध्ये काउंट केलं, सी न पण काउंट केलं. ही डबल काउंटिंग झालेली असल्यामुळे मी 2 न भाग देतो. असे तुम्ही काढू शकता 10. आता मी हँडशेकच्या फॉर्म्युल्यावर येतो. मी आता हँडशेकच्या फॉर्म्युल्यावर येतो. बघा एवढं तर कळतंय, 5 लोक असतील तर बेरीज 4 पर्यंत करायची, 10 लोक असतील तर बेरीज 9 पर्यंत करायची, n लोक असतील तर बेरीज n-1 पर्यंत करायची. लॉंग ॲगो आपण लहान असताना आपण एक फॉर्म्युला बघितला होता बघा, 1 + 2 + 3 + 4 अप टू n. ही बेरीज आपण केली होती n × n+1 डिवायडेड बाय 2. n × n+1 डिवायडेड बाय 2. पण आम्हाला जी बेरीज आहे बघा, लोक जर n असतील आम्हाला बेरीज n-1 पर्यंत करायची, म्हणजे 1 न कमी करायची. बघा 1 + 2 + 3 आम्हाला बेरीज करायची आहे n-1 पर्यंत. हे बघा n-1 पर्यंत. तर nच्या ठिकाणी फक्त n-1 टाका. बघा nच्या ठिकाणी n-1 टाकलं, nच्या ठिकाणी n-1 टाकलं की तिथं अजून एक +1 आहे डिवायडेड बाय 2. म्हणजे हे बघा हे येतं n, हे येतं n-1 डिवायडेड बाय 2. तर कधी लक्षात ठेवा, टोटल नंबर ऑफ हँडशेक जे आहेत हे टोटल नंबर ऑफ हँडशेक झाले पाहिजेत n × n-1 डिवायडेड बाय 2. आता माझे तुम्हाला प्रश्न आहेत, आपण मस्त याच्यावर प्रश्न बघू. बघा एका पार्टीसाठी 20 डेलिगेट आलेले आहेत. प्रत्येक जण दुसऱ्यासोबत एक वेळेस हँडशेक करतोय. टोटल हँडशेक किती होतील? तर 20 लोक आलेत तर यांच्या ठिकाणी 20 टाका. पुढे 20 - 1 डिवायडेड बाय 2. तर किती हँडशेक होतील बघा, तर 10 × 19 हँडशेक झाले पाहिजेत बघा 190. 190 हँडशेक या पद्धतीने व्हायला पाहिजे. n × n-1 डिवायडेड बाय 2. आता पुढे मी तुम्हाला उलटा क्वेश्चन सांगतो. उलटा, एका पार्टीमध्ये 300 हँडशेक झाले. नीट लक्ष द्या,
मी ज्या पद्धतीने बाजूला लिहितोय नीट लक्ष द्या. एका पार्टीमध्ये 300 हँडशेक झाले. पार्टीमध्ये माणसं किती होते तर बघा, हा इकडे घेऊन चला. एन स्क्वेअर मायनस एन इक्वल टू 600, अर्थात एन स्क्वेअर मायनस एन मायनस 600 इक्वल टू 0. -600 चे दोन तुकडे होतात बघा. -25 इंटू +24 एन आलं पाहिजे 25. तुमचं उत्तर 25 आलं पाहिजे. सर ही पद्धत तुमच्याकडे घाणेरडी नाही, माझ्याकडे ही पद्धत नाहीये. मी याच्याऐवजी ऑप्शनच्या व्हॅल्यूज टाकत असतो. सध्या ऑप्शन नाहीयेत म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवलं. सॉरी शक्तिमान. चला पुढे. चला, प्रत्येक जण आन्सर सांगतात. अच्छा, तुम्ही आन्सर सांगतात का? आन्सर सांगत असतील तर घ्या मग माझ्याकडून चॅलेंज तुम्हाला. प्रत्येक जण मी विचारायचे ते आन्सर सांगताय. बर, बघतोच तुम्हाला आता. घ्या तुम्हाला माझ्याकडून क्वेश्चन. हा प्रश्न असा आहे, हे बनवू द्या. एका पार्टीमध्ये, क्वेश्चन मी तोंडी सांगतो. एका पार्टीमध्ये टोटल हँडशेक झाले बघा. किती झाले? एका पार्टीमध्ये 990 हँडशेक झाले. एका पार्टीमध्ये 990 हँडशेक झाले तर त्या पार्टीमध्ये किती लोक असतील? चला, है कोई माई लाल उत्तर काढायचंय. एका पार्टीमध्ये, मला वाटलं तुम्हाला माहित नाहीये. तुम्हाला माहिती आहे तर एकदम भारी घेतो ना मी तुम्हाला. अजून डिफिकल्टीला वाढवतो तोंडी क्वेश्चनची. चला, एका पार्टीमध्ये 990 हँडशेक झाले तर पार्टीमध्ये लोक किती असतील? चला, कोणताही माई कोणताही लाल, पटकन उत्तर द्यायचंय. उत्तर पटकन पाहिजे. फास्ट आन्सर पाहिजे तुमच्याकडून, पटापट. सुशील रुटे म्हणतायत नो हँडशेक. अरे दादा, मी हँडशेकच नाही, हा कॉन्सेप्ट दुसरीकडे पण युज होतो, हा फॉर्म्युला दुसरीकडे होतो. मी सांगतो की तुम्हाला, सांगतो ना. पहिला आन्सर आले किशन आंबेकरचं 45. किशन आंबेकर, लव्ह यू. एकदम बरोबर आन्सर दिलेलं आहे तुम्ही. एकदम बरोबर आन्सर दिलेला आहे बघा. n इंटू n-1 डिवायडेड बाय 2 हा 990 आला पाहिजे. आता इथे आन्सर काढताना एक लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. एक लक्षात ठेवायचं, हे वेडवाकडं कॅल्क्युलेशन करणं. मी तरी हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करा असं म्हणत नाही. 1980 इक्वल टू 0. मला नाही वाटत तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. याचे तुकडे पडायच्या आधी, -1980 चे परीक्षेत तुकडे पडायच्या आधी परीक्षेत आपला तुकडा पडत असतो. त्यामुळे असं करू नका. हे बघा, 10 माणसं जर असतील, तुम्हाला माहितीये 10 माणसं जर असतील तर हँडशेक किती होतात बघा. 10 माणसं असतील तर हँडशेक होतात 45. 20 माणसं असतील तर आत्ता आपण गणित केलं होतं. 20 माणसं असतील तर हँडशेक होतात 190. 30 माणसं असतील तर हँडशेक होतात बघा, हँडशेक होतात 435. 40 माणसं असतील तर हँडशेक होतात 780. 50 माणसं असतील तर हँडशेक होतात 50 माणसं असतील तर हँडशेक होतात बघा 50 गुणिले 49 भागिले 2. तर अशा केसमध्ये 25 1225 हे एवढे हँडशेक होतात. आता इथं कसं आहे, आपल्याला हँडशेक किती पाहिजे? 990 पाहिजे. हा वाला पार्ट नंबर ऑफ एक्झाम्पल सोडून सोडून मला पार्ट झालेला आहे. आणि जरी नाही झाला, समजा 70 लोकांचे किती हँडशेक होते राहिला, मी 70 गुणिले 69 बाय 2 करतो. 69 गुणिले 35 तर अंदाजे 35 गुणिले 35 गुणिले 2 2400च्या आसपास उत्तर आहे. तर हे मी अप्रॉक्सिमेट काढत असतो. सर तुम्ही 70 पण पाठ करून आले असतील, वेगळा अंक सांगा. चला, मी 140 सांगितलं. 140 लोकांची किती हँडशेक होती मला तोंडी सांगायचं. 140 गुणिले 39 भागिले 2 2 70 70 70 2 4 900 9800 हँडशेक झाले पाहिजेत अप्रॉक्सिमेट. हे तोंडी काढता येतं मॅथमॅटिकल मेडिटेशन स्ट्रॉंग असेल तर. मला 2-3 जणांचे मेसेज पण होते, सर मॅथमॅटिकल मेडिटेशन खूप स्ट्रॉंग जात, अवघड जात आहे, हार्ड चाललंय. ते एकदा केलं ना त्याचे कॅल्क्युलेशन समोर एखाद्या फॅकल्टीचा आन्सर यायच्या आधी तुमचं आन्सर येऊन जातं. ह्या पद्धतीने होतं. आता बघा 990 ह्या दोघांच्या मध्ये, आता ह्या दोघांच्या मध्ये शून्य जर आणायचं असेल तर 41 42 43 44 45 कुणा कुणा शक्य नाही. एकच नंबर कडून शक्य ते 45 कडून. म्हणजे आपलं उत्तर एक तर 45 पाहिजे किंवा आपलं उत्तर जे ते 46 पाहिजे. बस या पद्धतीनं 45 46 मध्ये आपण चेक करून पटकन आन्सर सांगू शकतो.
अप्रॉक्सिमेट सांगायचं असेल तर या पद्धतीने सांगा. चला, तुम्ही लोक एकदम हुशार आहात. मस्त. अजून मला आवडलं तुम्ही ज्या पद्धतीने पटापट आन्सर देतात ते. माझ्या साईडने अजून एखादा क्वेश्चन. पण तुम्ही आता जे मी सांगितलं 10 माणसं, 20 माणसं, 30 माणसं, 40 माणसं, 50 माणसं, एक अंदाज लावायचा. समजा 180 माणसं. सर तुम्ही काय सांगितलं तोंडी, आम्हाला थोडंसं व्यवस्थित सांगता. हे बघा, 180 लोक असतील तर मी काय करतो, हे 90 घेतो आणि ह्या 179 ला घेतो बघा. 90 गुणिले 2 अंदाजे घेतो. 90 गुणिले 2 म्हणजे 8100 आणि 2 झाले 16,200. ह्याच्यापेक्षा थोडंसं कमी उत्तर येतं. सर मी काय म्हणतो, 240 माणसं असलं तुम्ही काय घेणार? मी तर घेणार 240 गुणिले 239 भागिले 2 हे 120 घेणार आणि ह्या संख्येला लिहिणार 120च्या डबल. हे बघा 14,400 आणि डबल केलं म्हणजे 28,800 पेक्षा थोडंसं. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करता येतं, माणसं किती असू द्या. त्या केसमध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायची गरज पडत नाही. चला आपण पुढे जाऊयात. आपण हा हे गणित खूप सोपं होतं, एवढं तर नक्की आहे. आपण चालू करूयात आपला आजचा. आता याच्या पुढे मला पुढचं गणित द्यायचंय, तोंडी द्यायचंय. पुढचं गणित तोंडी तुम्हाला द्यायचं आहे. चला घ्या. हा, एका पार्टीमध्ये 10 हजबंड जातात आणि सोबत सोबत 10 वाईफ्स जातात. 1 ईच. 10 हजबंड अँड 10 वाईफ्स 1 ईच. तर मला सांगा, विदाउट एनी कंडिशन किती हँडशेक पॉसिबल आहेत? विदाउट एनी कंडिशन किती हँडशेक पॉसिबल आहेत? दुसरं, मेन विल हँडशेक विथ मेन अँड विमेन विल हँडशेक विथ विमेन. चला सांगा, दोघांचं पण आन्सर सांगा. एका पार्टीमध्ये 10 हजबंड आणि 10 वाईफ जातात. कंडिशन आहे की विदाउट एनी कंडिशन टोटल 20 लोक आहेत, किती हँडशेक होतील? आणि दुसरा आहे मेन विल हँडशेक विथ ओनली मेन अँड विमेन विल हँडशेक विथ ओनली विमेन, किती हँडशेक होतील? विकास लोधी, ये मराठी में शुरू है इसलिए आपको थोड़ी सी दिक्कत हो रही है, बट लेक्चर जो है वो मराठी में चल रहा है, इसकी वजह से आपको थोड़ा सा इश्यू हो रहा है. पहिल्याचा आन्सर 190 एकदम बरोबर आहे. बघा, लोक आहेत 20, n इंटू n-1 डिवायडेड बाय 2. तुमचा आन्सर आलं पाहिजे पहिल्याचं 190. मला सेकंडचा आन्सर सांगा. मेन विल हँडशेक विथ मेन अँड विमेन विल हँडशेक विथ विमेन. येस, सेकंड आन्सर ऑफ द किशन आंबेकर, एकदम बरोबर. 90 आन्सर आला पाहिजे. बघा, माणसांचे हँडशेक होतील एवढे प्लस महिलांचे हँडशेक होतील एवढे. माणसांचे 45 आणि महिलांचे 45 टोटल आले पाहिजेत 90. माझी तिसरी कंडिशन, ऑल हँडशेक एक्सेप्ट हजबंड वाईफ. ऑल हँडशेक एक्सेप्ट हजबंड वाईफ पेअर. हजबंड वाईफ पेअर. आता हजबंड वाईफ घरातून निघताना सोबत आलेले आहेत, तिथं जाऊन कशाला हँडशेक करतील? सांगा किती होतील? ऑल हँडशेक एक्सेप्ट हजबंड वाईफ. पटकन मला सांगायचं. थर्ड क्वेश्चनचा आन्सर. थर्ड, ऑल हँडशेक एक्सेप्ट हजबंड वाईफ. पटकन. ऑल हँडशेक एक्सेप्ट हजबंड वाईफ. थर्डचा आन्सर. है कोई माई है कोई लाल. थर्डचा आन्सर. ऑल हँडशेक एक्सेप्ट हजबंड वाईफ. किती हँडशेक होतील? 180. शिवप्रसाद मुरगे, एकदम बरोबर आन्सर आहे. 180. कसं काय? बघा, लोक किती आहेत? 20 लोकांचे किती हँडशेक होतील बघा, विदाउट एनी कंडिशन 190. हे आम्ही पाहिलं होतं 190. अरे पण त्यात हजबंड वाईफ, हजबंड वाईफ, हजबंड वाईफ, हजबंड वाईफ. तुमचं एकाचं जण चुकलं इथं आकाश बोरकर तुमचं चुकलंय, कारण तुम्ही 20 मायनस केलंय. आकाश बोरकर हजबंड वाईफचे फक्त 10 हँडशेक मायनस करायचे. उत्तर काढत असताना उत्तर येईल 180. खास आकाश आणि नेहा लरवानीच्या चुकीमुळं आपण अजून एक गणित घेऊ. अजून तुमचा यातला कॉन्सेप्ट जो तो क्लिअर करून देतो. बघा, अजून एक गणित घेतो सेम या पद्धतीने. तुमचे मायनस किती करायचं हा सगळा पार्ट क्लिअर होऊन जाईल. घेऊ? तयार आहात सगळे? चला लगेच पुढचा पार्ट मला घ्यायचा आहे. पुढे ह्याच्यामध्ये अजून क्वेश्चन घ्यायचे बघा. हा, चला बघा. 10 हजबंड 10 वाईफ्स
अँड 10 चिल्ड्रन, 1 ईच, बरं का, 1 ईच. भारतात राहतो आपण. हे लोक पार्टीला गेले, एक हजबंड वाईफ आणि प्रत्येकाचा एक एक मुलगा, अशा पद्धतीने पार्टीला गेलेले आहेत. तर पहिलं कंडिशन मला सांगायचं, विदाऊट एनी कंडिशन किती हँडशेक होतील? विदाऊट एनी कंडिशन किती हँडशेक होतील? हा माझा पहिला क्वेश्चन. माझा दुसरा क्वेश्चन, ठीक आहे, माझा दुसरा क्वेश्चन, माणसं माणसं एकीकडं, बाई माणसं एकीकडं, आणि चिल्ले पिल्ले छटाक लिंबू टिंबू एकीकडं, हजबंड विथ ओनली हजबंड, वाईफ्स विथ ओनली वाईफ्स, आणि चिल्ड्रन विथ ओनली चिल्ड्रन, किती हँडशेक होतील? आणि थर्ड आहे ऑल हँडशेक एक्सेप्ट फॅमिली मेंबर. तिसरा एकदम भारी क्वेश्चन आहे. ऑल हँडशेक एक्सेप्ट फॅमिली मेंबर्स. मला तिघांचे आन्सर काढा, तुमचा सगळा पार्टच क्लिअर होऊन जातो. चला, पहिलं, दुसरं आणि तिसरं पटापट यायचंय. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आन्सर फटाफट पाहिजे तुमचं. स्टार्ट. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. बघू कोण आहे पहिला व्यक्ती जो आन्सर देईल. कुठे गेलं? कोण सांगतंय आन्सर? अमृता शर्मा याने आन्सर सांगितलेले 405. येस. योगेश राजपूतनं तिन्ही आन्सर सांगितलेले आहेत. गुड. आन्सर काय मला नाही माहिती, मी आपलं मनानं बनवलेलं आहे. चला चला, पटकन पटकन, विदाऊट एनी कंडिशन आपल्याला काढायचं आहे. तिघांचे आन्सर आहेत बघा. टोटल लोक 30 आहेत. 30 लोकांचे n इंटू n-1 डिवायडेड बाय 2 किती होतील बघा. हे होतील पहिल्याचा आन्सर 435. सेकंड, हजबंड विथ हजबंड त्यांचे होतात 45, वाईफ्स विथ वाईफ्स त्यांचे होतात 45, आणि चिल्ड्रन विथ चिल्ड्रन 3 वेळेस द्यायची काही गरज नाहीये, पण 45 45 45 तुमचा आन्सर येतं 135. आणि थर्ड सगळ्यात महत्वाचं आहे, ऑल हँडशेक. ऑल हँडशेक म्हणजे बघा 435. ऑल हँडशेक एक्सेप्ट म्हणजे मायनस करायचंय. मायनस करताना किती मायनस होतील बघा. 10 हजबंड आणि 10 वाईफ यांच्यामधले 10 हँडशेक, 10 वाईफ आणि 10 चिल्ड्रन यांच्यामधले 10 हँडशेक, आणि 10 हजबंड आणि 10 चिल्ड्रन यांच्यामधले 10. तर हे 10, हे 10 आणि हे 10, टोटल 30 मायनस होतील. तुमचं उत्तर आलं पाहिजे 405. 405 आलं पाहिजे. भरपूर लोकांचं आन्सर आलं. परमेश्वर डोईफोडे तुम्ही मायनस करताना 10 केलं. कृष्णा भस्के तुम्ही मायनस करताना 20 केलं. खूप लोकांची उत्तर चुकतात, म्हणून हा एक महत्वाचा टाईप मी घेतला होता. चला, आपण आजचे जबरदस्त क्वेश्चन जे आहेत हे पाहायला चालू करून देऊयात. हे क्वेश्चन पाहायला चालू करून देऊयात. लगेच स्टार्ट करतो. आजचा पहिला क्वेश्चन तोंडी आन्सर सांगायचा आहे. तोंडी. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मला तोंडी पाहिजे. पहिला एकदम सोपा क्वेश्चन मी बोर्डवर म्हणण्यापेक्षा स्क्रीनवर दिलेला आहे. मला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर सांगा. फास्ट. फर्स्ट एकदम सोपं आहे. आत्ता काढलेत आपण याचे भरपूर आन्सर्स काढलेत आपण यांचे भरपूर आन्सर्स काढलेत आपण. n इंटू n-1 डिवायडेड बाय 2 हे काढायचंय. n इंटू n-1 डिवायडेड बाय 2. पटकन आन्सर काढायचं सगळ्यांनी. फास्ट. 20 फास्ट. चला, आलं उत्तर. भारत यांचं आलेलं आहे. n इंटू n-1 डिवायडेड बाय 2 उत्तर आलं पाहिजे 190. 190 टिक करायचं. एकदम सोपं आहे, त्यामुळे पटकन पुढे जायचं. पहिल्याचं ए. पुढच्या गणितावर या. पुढच्या गणितावर या. सेकंड गणित सोडवत असताना व्यवस्थित सोडवा रे. व्यवस्थित सोडवा. व्यवस्थित सोडवा. If there are 15 railway stations on a railway line, how many single different first class ticket must be printed so as to enable a passenger to travel from one station to another? From one station to another. पटापट सोडवायचं सगळ्यांनी. सेकंडचा आन्सर पाहिजे. सेकंड बसलेल्या सगळ्या माई आणि सगळे लाल, मला सेकंडचा आन्सर तुमच्याकडून पाहिजे. पटापट मला सेकंडचा आन्सर पाहिजे. फास्ट. चला,
चला पहिल्याचाच आन्सर येतोय, दुसऱ्याचा पण आन्सर पाहिजे, सेकंडचा आन्सर पाहिजे, सेकंडचा आन्सर योगेश राजपूत यांनी पहिला आन्सर दिलेला आहे 210. योगेश राजपूतचं पहिला आन्सर आलेला आहे 210. अभिनंदन योगेश, एकदम बरोबर आन्सर सांगितलेलं आहे 210. योद्धा असं कोणतरी म्हणतंय, मी नंतर त्यांच्याबद्दल बोलेल, सध्या फक्त मला लेक्चरवर कॉन्सन्ट्रेट करू द्या, बाकी सगळेजण लेक्चरच्या मूडमध्ये आहेत. नाझमीन, तुम्ही एक शेवटीची चूक केलेली 105 सांगून, छोटीशी चूक तुमच्याकडून झालेली आहे. चला, हा एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, तो व्यवस्थित बघा इकडे. हा एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, तो व्यवस्थित बघा. इकडे लक्ष द्या. ज्यावेळेस 5 लोकांमध्ये हँडशेक व्हायचं, ABCDE 5 लोकांमध्ये हँडशेक व्हायचं, आपण उत्तर कसं काढायचो? 5 गुणिले 4 भागिले 2, 210. इमानदारीने सांगू, इमानदारीने तुम्ही 210 उत्तर का सांगतात माहितीये का? सगळ्यांचं 105 आलेलं आहे, बहुतेक लोकांचं 105 आलेलं आहे. 105 ऑप्शन मध्ये दिसत नाहीये. चला सरांना तिथे डबल सांगून द्या. हे 90% लोकांचं लॉजिक आहे. हे 90% लोकांचं लॉजिक आहे. बघा, टोटल हँडशेक किती होतील? तर 10 हँडशेक होतील. बघा, टोटल हँडशेक किती होतील? 10 हँडशेक होतील. ABCDE 5 जण आहेत, तर 10 हँडशेक होतील. आता लक्ष द्या, आपल्याकडे स्टेशन आहेत 5, ABCD आणि E. ह्याच्यात आपल्याला हाऊ मेनी सिंगल डिफरंट फर्स्ट क्लास तिकीट मस्ट बी प्रिंटेड सो एज टू एनेबल अ पॅसेंजर टू ट्रॅव्हल फ्रॉम वन स्टेशन टू अनदर. लक्ष द्या सगळ्यांनी. ए वरून किती वेगवेगळ्या स्टेशनला माणूस जाऊ शकतो? ए वरून 4 वेगवेगळ्या ठिकाणी माणूस जाऊ शकतो. अजून बघा, बी वरून अजून किती ठिकाणी माणूस जाऊ शकतो? बी वरून ए ला पण जाऊ शकतो. बघा, हे 4 वेळेस, हे 4 वेळेस, हे 4 वेळेस, हे 4 वेळेस. दोघांमधला फरक नीट समजून घ्या. हँडशेक करताना ए न बी ला हँडशेक केलं काय, बी न ए ला हँडशेक केलं काय, एकच हँडशेक पकडली जाते. पण रेल्वेचं तिकीट काढताना ए पासून बी पर्यंतचं तिकीट वेगळं पकडलं जातं आणि बी पासून ए पर्यंतचं तिकीट वेगळं पकडलं जातं. तर जर तुम्हाला टोटल हँडशेकचा फॉर्म्युला माहिती आहे की टोटल हँडशेक येतात बघा n इंटू n-1 डिवायडेड बाय 2, तर या स्टेशनच्या गणितामध्ये उत्तर जे काय येणार आहे हे डबल येणार आहे हँडशेक पेक्षा. हे हँडशेक पेक्षा डबल येणार आहे. चला, याच्यापेक्षा डबल काय येणार आहे बघा. लक्ष द्या, ए न बी सोबत हँडशेक केला आणि बी न ए सोबत हँडशेक केला एकच असतं. ए न बी सोबत हँडशेक केला, बी न ए सोबत हँडशेक केला एकच असतो. पण ए पासून बी पर्यंतचं तिकीट वेगळं असतं आणि बी पासून ए पर्यंतचं तिकीट वेगळं असतं, म्हणून उत्तर डबल येणार आहे. तर फक्त हँडशेक असले असते तर n इंटू n-1 डिवायडेड बाय 2 उत्तर आलं असतं बघा 105. पण तुम्हाला माहितीये ए पासून बी ला जाणं वेगळं असतं आणि बी पासून ए ला जाणं वेगळं असतं, म्हणून उत्तर त्या डबल येईल 210. या क्वेश्चनचा आन्सर आलं पाहिजे 210. मला असं वाटतं होपफुली सगळ्यांना क्लिअर झालं असेल. चला, राजेश पाटील म्हणतात क्लिअर झालं म्हणून. क्लिअर झालं म्हणतायत. निश्चित आपण आता पुढे जाऊयात, पुढचा पार्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन. चला, आता मला तुम्हाला सर्क्युलर परम्युटेशन शिकवायचं आहे. सर्क्युलर परम्युटेशन शिकवायचं आहे एकदम व्यवस्थित. आता आपण सर्क्युलर परम्युटेशनचा कॉन्सेप्ट एक 10-15 मिनिटात पुढचे शिकवतो आणि आपला आजचा पार्ट जो आहे, जो शेवटचा टप्पा आहे आपल्या कॅल्क्युलेशनचा, सर्क्युलर परम्युटेशनचा, तो एकदा शिकवतो बघा. लक्ष द्या, आपण काल नाही परवा दिवशी नाही पहिल्या लेक्चरला आपण जेव्हा चालू केलं होतं बघा लेक्चर, इकडे लक्ष द्या, लिनियर अरेंजमेंट आपण घेतलं असतं ग्रीटिंग सारखा. आता ग्रीटिंग काय मला माहित नाही. चला, एकदम सोपं सोपं बघा. आपल्याकडे 3 जण आहेत, ए बी सी. हे बघा, आपण काय केलं होतं, ए 2 जण असतील तर ए बी आणि बी हे 2 अरेंजमेंट होतात. 3 जण असतील तर 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 होतात. एबीसी, एसीबी, बीएसी, बीसीए, सीएबी आणि शेवटी येतं सीबीए. 1 जण असतील तर 1 फॅक्टोरियल, 2 जण असतील तर 2 फॅक्टोरियल, 3 जण असतील तर 6. अशा पद्धतीनं नाव येतं. आता मला सर्क्युलर परम्युटेशन तुम्हाला शिकवायचं आहे. बघा, एका माणसाला सर्कलमध्ये बसवलं, दोघांना सर्कलमध्ये बसवलं आणि तिघांना सर्कलमध्ये बसवलं. लक्ष द्या, एकाला सर्कलमध्ये बसवलं, दोघांना सर्कलमध्ये बसवलं, तिघांना सर्कलमध्ये बसवलं. नीट लक्ष द्या सगळ्यांनी, मला यातला फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित सांगायचा होता.
सुश्रुत कुलकर्णी यानंतर कोणता टॉपिक घेणार? माणसाच्या आयुष्यात असंच असतं की जे चालू आहे माणूस ते कधीच एन्जॉय करत नाही. यानंतर कोणता, त्यानंतर कोणता, परमिटेशन कॉम्बिनेशन नंतर मी प्रोबॅबिलिटी घेणार, एकदम व्यवस्थित घेणार. तुम्ही टेन्शन घेऊच नका. जो टॉपिक घेणार तुम्ही स्टार्ट टू एंड सगळा घेणार आहे, प्री साठी लागणार आणि मेन साठी सुद्धा. त्यामुळे टेन्शन घेऊ नका त्याचा. बघा, एक माणूस बसवला, एका पद्धतीने अरेंजमेंट दिसते. 2 जण बसवले की आपल्याला असं वाटतं 2 पद्धतीने. कस काय रे भाऊ 2 पद्धतीने, सांगा मला समजून. आता काही लोक म्हणतील सर ए वर आणि बी खाली. तुम्ही सांगा टेबलवर बसताना कोणी वर खाली बसतं का? टेबलवर, सर्क्युलर टेबलवर बसताना ए वर खाली बसतं का? नाही. ही अरेंजमेंट आणि ही अरेंजमेंट एकच आहे बरं भावानो. कसं सर सिद्ध करा. मला सांगा तुमच्या पहिल्या अरेंजमेंट मध्ये तुम्ही असं म्हणू शकता का पहिल्या अरेंजमेंट मध्ये बीच्या उजवीकडे ए आहे किंवा बीच्या डावीकडे ए आहे असं म्हणू शकता का? नाही. दोघच जण आहेत. त्यामुळे बीच्या उजवीकडे पण ए आहे आणि बीच्या डावीकडे पण ए आहे. हे ऍक्च्युली या खुर्चीला असं गोल फिरवलं समजा थोडंसं की हे होतं बघा. त्यामुळे हे दोघ जण सेम आहे, सेम. हे आणि हे सेम आहे. तर माणसं जर 2 असतील तर अरेंजमेंट जी आहे ती एकाच पद्धतीने होते, कारण की हे आणि हे सेम आहेत. माणसं 3 असतील तर बघा, माणसं 3 असतील तर हा बी बघा, हा बी. माणसं 3 असतील तर बीच्या उजवीकडे तो सी आणि बीच्या डावीकडे तो ए. ही एक अरेंजमेंट. आणि अजून एक कोणती होईल? बी असाच ठेवा, बीच्या उजवीकडे ए घ्या आणि बीच्या डावीकडे जे आहे ते सी घ्या. सांगा तिसरी अरेंजमेंट शक्य आहे का? तिसरी अरेंजमेंट शक्य नाही. बीच्या उजवीकडे सी, डावीकडे ए ही एक, आणि बीच्या उजवीकडे ए आणि डावीकडे सी ही एक. ह्याच्याशिवाय तिसरी अरेंजमेंट शक्य नाही. जर तिसरी अरेंजमेंट शक्य नाही म्हणजे होतंय काय बघा, व्यक्ती जर एक असेल ना तर उत्तर येतंय बघा 0 फॅक्टोरियल. व्यक्ती जर 2 असतील ना तर उत्तर येतंय बघा 1 फॅक्टोरियल. आणि व्यक्ती जर 3 असतील ना तर उत्तर येतंय 2 फॅक्टोरियल. आणि व्यक्ती जर 4 असतील, व्यक्ती जर 4 असतील, ए बी सी डी 4 जण असतील तर उत्तर आलं पाहिजे 4 - 1 अर्थात 3 फॅक्टोरियल. आणि व्यक्ती जर n पर्सन असतील, n व्यक्ती असतील n, तर उत्तर आलं पाहिजे n - 1 फॅक्टोरियल. हे आहे सर्क्युलर परम्युटेशनचं लॉजिक. याच्यामध्ये उत्तर एका फॅक्टोरियलनं पाठीमागं जातं. याच्यामध्ये उत्तर एका फॅक्टोरियलनं पाठीमागं जातं. हे नोट करून ठेवा, हे नोट करून ठेवा. आता अजून इथून पुढे जातो आणि ह्याचा कॉन्सेप्ट अजून व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतो. सर याचे काही गणित तोंडी घेता का? कितीही घेऊ शकतो, त्याला काय प्रॉब्लेम आहे. लगेच बघा पुढचं चालू करायचं आपल्याला. गौतम मनवर म्हणतात लाईक करा रे पोरांनो. तुम्हाला वाटलं तर करा, नाही वाटलं तर नका करू. असं काही नाहीये, कंपल्शन कसलंच नाहीये. बघा आपल्याला आता क्वेश्चन बघायचे. तर मी क्वेश्चन सोडवायच्या आधी पहिल्यांदा फॉर्म्युला देतो. सर्क्युलर परम्युटेशन आहे बघा, रेग्युलर होतं n फॅक्टोरियल, फक्त सर्क्युलर परम्युटेशन मध्ये n - 1 फॅक्टोरियल आलं पाहिजे. चला मला तुम्ही उत्तर सांगायचे आहेत, उत्तर सांगायचे आहेत. बघा टोटल 6 लोक असतील सर्कलमध्ये बसलेले, सर्कलमध्ये बसलेले 6 जण असतील तर किती पद्धतीने ही अरेंजमेंट करता येईल सांगा पटकन. 6 जण असतील तर किती पद्धतीने अरेंजमेंट करता येईल? 6 - 1 फॅक्टोरियल अर्थात 5 फॅक्टोरियल अर्थात 120 पद्धतीने करता येईल. आता बघा एका पार्टीमध्ये टोटल हजबंड वाईफ जे आहेत त्या हजबंड वाईफ होस्ट आहेत. होस्ट त्याने पार्टी अरेंज केलेली आहे आणि सोबत 8 गेस्ट आहेत. हजबंड वाईफ होस्ट आहेत आणि 8 गेस्ट आहेत. ह्या एवढ्या लोकांपासून किती पद्धतीने बनवता येईल? म्हणजे लोक किती झाले बघा, हे 8 गेस्ट आणि हजबंड वाईफ म्हणजे 2 जण. आता एकदम मधून काही पण डोका लावायचं नाही. सर त्या माणसाला 2 बायका असतील तर, 3 असतील तर, हे असं डोका लावायचं नाही. हजबंड वाईफ म्हणजे हजबंड वाईफ 2च पकडायचं. हे 2 आणि हे 8 10 लोकांचं होतं बघा. 10 - 1 9 फॅक्टोरियल. 9 फॅक्टोरियल जे काही उत्तर ते आलं पाहिजे. पुढे या, पुढे. आता आपल्याकडे हजबंड वाईफ आहेत. आता हजबंड वाईफ आहेत आणि त्यांनी 6 गेस्ट बोलवलेले आहेत. आता मी छोट्या छोट्या कंडिशन टाकतो बघा. हजबंड वाईफ आहेत आणि त्यांनी 6 गेस्ट बोलवले. टोटल लोक किती झाले? 8 झाले. 8.
आता 8 लोकांना कसं अरेंज करायचं बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि हजबंड वाईफनं 6 जणांना डिनरला बोलवलेलं आहे. आणि जेवायला बसत असताना वाईफनं हजबंडला इशारा केला. हजबंड त्या इशाराचा अर्थ कळाला की तुम्हाला माझ्यासोबत बसायचं आहे, दुसऱ्या कुठं बसलात तर बघा. आणि ह्या ठिकाणी जर हजबंड ऐकला नाही, त्याची शिक्षा त्याला पुढचे 3 ते 4 दिवस मिळते. आता या ठिकाणी त्यानं सांगितल्यानंतर हजबंड बिचारा, आता याच्यामध्ये कंडिशन आहे की हजबंड वाईफ आहेत आणि 6 गेस्ट आहेत, टोटल 8 लोक आहेत. आणि कंडिशन आहे की हजबंड अँड वाईफ सिट टुगेदर. आपली तीच कंडिशन झाली, म्हणजे हजबंड अँड वाईफ सिट टुगेदर वाली कंडिशन. आता बघा, हजबंड वाईफ जर सोबत बसत असतील, ही कंडिशन दिली तर किती पद्धतीनं उत्तर काढता येईल. ज्यावेळेस सिटिंग टुगेदर, वॉवेल्स आर ऑलवेज टुगेदरचं आपण उत्तर काढायचो. वॉवेल्स आर ऑलवेज टुगेदर उत्तर काढायचं. उत्तर बघा, 1. याला एकत्र मानून 1 कन्सिडर करायचं. 1 2 3 4 5 6 7. या 7 जणांचं सर्कल कंप्लीट झालं, म्हणून या 7 जणांचं 6 फॅक्टोरियल. आणि या 2 जणांचं 2 फॅक्टोरियल. आता काही जण म्हणतील सर या 2 मधून मायनस का नाही झाला? लक्षात ठेवा, गोल्डन रूल, ज्या वेळेला सर्कल कंप्लीट होतं तेव्हाच 1 फॅक्टोरियल मायनस करायचं. हे 1 2 3 4 5 6 7 7 जणांचं 1 फॅक्टोरियल कमी का झालं? सर्कल कंप्लीट झालं म्हणून हे 6 फॅक्टोरियल. ह्या 2 जणांचे 2 फॅक्टोरियल. उत्तर आलं पाहिजे 2 गुणिले 720 अर्थात 1440. तुमचं उत्तर आलं पाहिजे. सौरभ चौधरी, योगेश राजपूत एकदम बरोबर देत आहेत, 1440. सर याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या कंडिशन घेता का? अजून घेतो बघा, अजून वेगवेगळ्या कंडिशन याच्यामध्ये घेतो. पुढे आता हे मिटवावं लागेल मला, पण नंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. माझ्याकडं ब्लँक स्लाइड्स खूप कमी आहेत त्यामुळे. आता बघा पुन्हा, वी हॅव हजबंड वाईफ पेअर आणि 6 गेस्ट. नेमकं गेस्ट येण्याच्या थोड्या वेळा आधी दोघांचं भांडणं झालं आणि भांडण झाल्यामुळं वाईफनं सांगितलं माझ्या बाजूला बसायचं नाही म्हणून. माझ्या बाजूला बसायचं नाही. आता टोटल लोक किती आहेत बघा, 8 जण आहेत. माझ्या बाजूला बसायचं नाही, किती पद्धतीने करता येईल. हजबंड अँड वाईफ शुड नॉट सिट टुगेदर. आता शुड नॉट म्हणलं की काय करायचं असतं सांगितलंय मी, टोटल मधून शुड बी टुगेदर ही कंडिशन मायनस करायची. टोटल मधून शुड बी टुगेदर. व्यक्ती किती आहेत? 8. 8 जणांचे टोटल किती फॅक्टोरियल येतील? 7 फॅक्टोरियल. आणि शुड बी टुगेदरची केस हे बघा, आता आपण काढलं होतं किती? 1440 काढलं होतं. तेवढं 1440 केस मध्ये सोबत येतात. एकूण केसेस आहेत 50-40, त्यापैकी 1440 मायनस केलं की उत्तर यायला पाहिजे 3600. हे असं उत्तर आलं पाहिजे. काही लोक कमेंट्स मध्ये माझ्यावर हसतायत आणि अनुभव म्हणतायत. आता अशा लोकांसाठी, बहुतेकांचं तुमचं लग्न झालेलं नाहीये, चला पुढचा क्वेश्चन आता मी तुमच्यासाठी घेतो. आता तुमच्यासाठी क्वेश्चन असेल, प्रश्न तुमच्यासाठी असेल आणि हसेल मी. बघा पुढचा क्वेश्चन. सपोज एका लंचसाठी 5 बॉईज आणि 3 गर्ल्स गेले. 5 बॉईज आणि 3 गर्ल्स गेल्या, एका लंचसाठी गेलेले आहेत. लंचसाठी गेल्यानंतर त्यामध्ये कंडिशन आली, विदाऊट एनी कंडिशन किती आला असतं बघा. विदाऊट एनी कंडिशन 8 लोक आहेत तर 7 फॅक्टोरियल उत्तर आलं असतं. पण पोरांना वाटलं की बऱ्यापैकी आपल्याला चांगल्या सिटिंग अरेंजमेंट मध्ये बसता येईल. पण अचानक मुलींनी मध्येच ठरवलं की ऑल गर्ल्स विल सिट टुगेदर. झाली ना पंचायत. ऑल गर्ल्स विल सिट टुगेदर. 1 2 3 4 5 6 7 8. आता मुलींनी ठरवलं की आपण सोबतच बसणार. G1 G2 G3. आणि इकडे आपले बॉईज उपाशी 1 2 3 4 आणि 5. या पद्धतीनं बघा उत्तर काढायचंय. ऑल गर्ल्स विल सिट टुगेदर ही कंडिशन. लोक बघा किती आहेत. या सोबत बसलेल्या मुलींना 1 पकडा. 1 2 3 4 5 आणि 6. 6 लोकांचं येतं बघा 5 फॅक्टोरियल. आणि ह्या तिघींचं जे सर्कल कंप्लीट झालेलं नाही म्हणून तिघींचे 3 फॅक्टोरियल. तुमचं उत्तर आलं पाहिजे 120 गुणिले 6
अर्थात 720 तुमचा आन्सर यायला पाहिजे. 720 शिवप्रसाद चुकलं तुमचं. 720 उत्तर आलं पाहिजे. 720च 720 गुणिले 3 नाही. विजय मिटकरे चुकला आन्सर. 720 एवढंच आन्सर आलं पाहिजे. चला आपण पुढे जाऊयात. प्रभाकर इंदोले म्हणतात उपाशी. चला आता तुम्हाला मी याचे फक्त एक्झाम्पल काही पटापट करून द्यायचे मला, तुम्ही लोकांनी सोडवायचे. थर्ड आणि फोर्थ मला पटापट आन्सर पाहिजे. थर्ड आणि फोर्थ आन्सर पाहिजे. थर्ड आणि फोर्थ पटकन मला आन्सर पाहिजे. क्वेश्चन नंबर थर्ड आणि क्वेश्चन नंबर फोर्थ फास्ट तुमच्याकडून 5-10 क्वेश्चन करून घेतले की हा वाला टॉपिक एकदम टकाटक होऊन जातो. घ्या. विष्णू मुंडे म्हणतात समजलं नाही. मी सांगतो विष्णू पुन्हा एकदा. पहिले एकदम सोपं आहे. तिसरं म्हणजे थर्ड एक्झाम्पल सोपं आहे. पाठीमागे नाही, मी अजून एक्झाम्पल ह्या एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगतो. विष्णू या एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगतो मी. काही डाऊट असतील, एखादा कॉन्सेप्ट समजला नाही तर मला सांगत चला. येस, थर्ड पण आलं, फोर्थ पण आलं. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग 4 पर्सन अराउंड अ सर्कल. 4 व्यक्ती आहेत तर 3 फॅक्टोरियल 6 आलं पाहिजे. तिसऱ्याचं 6. पुढचं होस्ट 1 आणि 8 गेस्ट, टोटल 9 लोक आहेत. सो दॅट होस्ट ऑलवेज सिट इन अ पर्टिक्युलर सीट. हे बघा 9 लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. होस्ट या सीटवर बसवा त्या सीटवर 1 फॅक्टोरियल आणि टोटल लोक झाले बघा 9 जणांचे 8 फॅक्टोरियल. तुमचा आन्सर 1 फॅक्टोरियल इंटू 8 फॅक्टोरियल. चौथ्याचा आन्सर आला पाहिजे एकदम बी, एकदम बरोबर. प्रणव 6 फॅक्टोरियल नाही येणार. प्रणव 8 फॅक्टोरियल येईल. हे बघा 8 आणि 9 लोक आहेत. एक होस्ट आहे, त्याला पर्टिक्युलर जागेवर बसवा. त्याला बसवायचे 1 जणाचे 1 फॅक्टोरियल आणि हा 1 आणि राहिलेले 8 आणि 9 जण झाले. 9 जणांचे 8 फॅक्टोरियल. तर तुमचा आन्सर 8 फॅक्टोरियल आलं पाहिजे. चला डिफिकल्टी वाढून पुढचा क्वेश्चन 5वा आणि 6वा मला पटापट आन्सर पाहिजे. क्वेश्चन नंबर 5 आणि 6. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 फास्ट तुमच्याकडून आन्सर लागेल. क्वेश्चन नंबर 5 आणि 6. शक्यतो समोर कॅमेराला बघणं माझं होतच नाही. जेवढं काही पार्ट आहे तो लिहिण्यामध्ये खाली लिहिताना चाललेला आहे. सोनाली म्हणतायत चौथे एक्सप्लेन करा. बाकीच्या 5वा आणि 6वा सोडवा. समोर लिहिलेलं आहे. मी थोडंसं पाठीमागच्या याच्यावर होतो. मी पाठीमागचा चौथा एक्सप्लेन करतो. सोनाली तुम्ही बघा टोटल 9 लोक आहेत. एक होस्ट आहे बघा, होस्ट आणि 1 2 3 4 5 6 7 8 गेस्ट. होस्ट या सीटवर बसेल, बसवा त्या सीटवर 1 फॅक्टोरियल पद्धतीने. आता हा होस्ट आणि गेस्ट आहेत बघा 8. हा 8 गेस्ट आणि हा एक टोटल 9 जण झाले. 9 जणांमध्ये सर्कल कंप्लीट झालं. तर 9 जणांचा इंटू 8 फॅक्टोरियल. उत्तर 1 फॅक्टोरियल इंटू 8 फॅक्टोरियल. हा 8 फॅक्टोरियल आला पाहिजे. 8 फॅक्टोरियल म्हणजे आन्सर येतो बी आला पाहिजे. त्याला टिक करायचं. पुढे पटकन फास्ट. चला 5वा आणि 6वा आपलं चालू होतं. 5वा आणि 6वं. 5वा आणि 6वं मला दोघांचाही आन्सर पाहिजे. 5th अँड 6th दोघांचाही आन्सर पाहिजे मला. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. 6चा आन्सर नाही आला माझ्याकडे अजून. 6चा आन्सर सांगितलंय SSA ह्या व्यक्तीने सांगितलंय 48. नाही माहिती, बघूयात आपण. 5व्या आन्सर बघू. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग 4 men and 3 ladies around a circle so that all the girls sits together. सगळ्या मुली सोबत बसल्या पाहिजेत. 1 2 3 ह्या मुली सोबत बसल्या पाहिजेत. बाकी आपले बिचारे M1 M2 M3 आणि M4. मुलीकडं गर्ल G1 G2 G3. बघा ह्या तिघींना सोबत बांधा. हा एक झाला. हा 1 2 3 4 5 जणांचं येईल बघा 4 फॅक्टोरियल पद्धतीनं. आणि या तिघींचं कसं येईल 3 फॅक्टोरियल, कारण की सर्कल कंप्लीट झालेला नाहीये. 24 गुणिले 6 तुमचा आन्सर 144 आला पाहिजे. 5व्याचा आन्सर 144. आणि 6वं बघा. हाऊ मेनी वेज कॅन 6 बॉयज बी अरेंज अराउंड अ सर्कल सो दॅट 2 पर्टिक्युलर बॉयज मे बी टुगेदर. 6 जण आहेत. हे 2 जण पोरं सोबत पाहिजे. ते 1 2 3 4. हे B1 हे B2
हे B3 आणि हे B4, हे 4 जण, आणि हा एक बघा 5 झाला. हा एक जण आणि बाकी 4 जण 5. 5 जणांचे 4 फॅक्टोरियल आणि या दोघांचे 2 फॅक्टोरियल. 24 गुणिले 2, उत्तर आलं पाहिजे 48. 48 म्हणजे आन्सर आलं पाहिजे 6व्याचं बी बॉम्बे. क्लिअर आहे म्हणतायत. पुढे या पटकन. किंचित डिफिकल्टी लेवल वाढवलेली आहे, मला पटापट आन्सर पाहिजे. 7वं आणि 8वं लेक्चर मे बी 5 मिनिट एक्स्ट्रा चालू शकतं. 8:15 ऐवजी 5 मिनिट एक्स्ट्रा चालू शकतं. आजच्या दिवस मी तेवढी हे घेतो, कारण की हा वाला पार्ट संपेल, उद्या मला परम्युटेशन कॉम्बिनेशनचा ऍक्च्युअल कॉन्सेप्ट स्टार्ट करता येईल. ते त्याच्या पाठीमागचं लॉजिक आहे. घ्या पटकन 7वं आणि 8वं. 7th आणि 8th पटापट सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 फास्ट. क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 7 आणि 8. घ्या रे पटापट घ्या, फास्ट सोडवा. प्रॅक्टिस सेट मी सांगितलेलं आहे या वीक पासून कमी, पण पुढच्या वीक पासून मी अवेलेबल करून देतो तुम्हाला. प्रॅक्टिस सेट अवेलेबल करून देतो. सध्याला माझा डीटीपी ऑपरेटर सोबत संपर्क होत नाहीये, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल मला. एवढा एक आठवडा द्या, मी नेक्स्ट वीक पासून तुम्हाला क्वेश्चन सोडवायला पण देतो. पण सगळ्यात सोपं, तुमच्याकडे जर अड्डाचं एसचं पुस्तक असेल, एस अड्डाचं, मीच दिल्या पाहिजेत असं काही नाही. अड्डाचं एसचं पुस्तक असेल तर त्यातून पहिलं इझी पार्ट जर सोडवायला गेला तुम्ही, इझी आणि मॉडरेट, फाउंडेशन आणि मॉडरेट, तुम्हाला आता यायला लागेल. प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला आता यायला लागतील. हा एवढं नक्की आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये अचानक पुस्तकातले क्वेश्चन कोणता पार्ट झालेला आहे, कोणता झालेला नाहीये हे समजणार नाही. पण मी माझे तुम्हाला पीडीएफ अवेलेबल करून देतो. पण तेव्हापर्यंत सध्याला फक्त एवढा एक आठवडा एसचं पुस्तक तुम्ही वापरा असं मी म्हणेल. चला, आरआरबी साठी हिंदी वगैरे हे सुद्धा डाऊट येत आहेत, बिलकुल ते घेईल. चला पुढे. 6वं आलं. 7वं आलं कोणाचं? 7वं सुद्धा काढलंय पुष्कराज देशमुख यांनी. चला बघा. इन हाऊ मेनी वेज 5 men and 2 ladies be arranged if 2 ladies are never together. बघा, टोटल मधून मी मायनस करतो 2 ladies टुगेदरची केस. 2 ladies टुगेदरची केस. टोटल किती आहेत? 5 आणि 2 7. 7 लोकांचं किती? 6 फॅक्टोरियल. आता 2 ladies टुगेदर जर बनलंय बघा, 2 ladies टुगेदर L1 आणि L2. बाकी 1 2 3 4 5 M1 M2 M3 M4 आणि M5. 2 ladies टुगेदर. टोटल येतं बघा 720. त्यातून मायनस करायचं आहे ह्या लेडीज. 1 2 3 4 5 6. 6 लोकांचे 5 फॅक्टोरियल आणि L1 आणि L2 मध्ये इंटरनल 2 फॅक्टोरियल. 720 मधून मायनस करायचंय मला 240. 720 मधून 240 मायनस केलं, उत्तराला पाहिजे 480. सही जवाब. 7व्याचा आन्सर 480. आणि 8वा क्वेश्चन थोडासा वेगळा घेतलेला आहे बघा. 8वा क्वेश्चन. 9 person were invited for a business meeting by Ambani, where the host be seated at a particular table. बघा, 9 पर्सन इन्व्हाइट केलेत अंबानीने. मी 9 पर्सन इन्व्हाइट केले. टोटल किती जण आहेत? 10 जण आहेत. टोटल 10 जण आहेत. बघा, हे 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6 हे 7 हे 8 हे 9 आणि हे 10. हे 10 जण आहेत. आता हे 10 जण आहेत. 9 पर्सन इन्व्हाइट केले आणि अंबानी स्वतः. वेअर द होस्ट बी सीटेड एट अ सर्क्युलर टेबल. चांगली गोष्ट आहे. होस्ट जो समजा इथं बसलेला आहे, होस्ट म्हणजे अंबानी स्वतः. होस्ट म्हणजे अंबानी स्वतः हा इथं बसलेले, हे इथं बसलेले आहेत. पुढे, हाऊ मेनी डिफरंट अरेंजमेंट आर पॉसिबल इफ 2 इन्व्हायटी सहारा अँड महिंद्रा बी सीटेड ऑन आयदर साइड ऑफ होस्ट अंबानी. बघा, अंबानी सेंटरलाच बसतील. अंबानीच्या एका हाताला महिंद्रा आणि एका हाताला सहारा पाहिजे. बघा, महिंद्रा त्याला मी एम लिहितो आणि सहारा त्याला मी एस लिहितो. तर आपल्याला या तिघांना बांधावं लागेल. ह्या तिघांना बांधावं लागेल. आता बघा, ह्या तिघांना बांधलं. टोटल 10 जण होते. आता हे तिघ म्हणजे हा 1 होऊन जाईल. बघा, हा 1 होऊन जाईल. हा 1 आणि राहिलेले लोक किती आहेत? हे राहिलेले हे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. अशा पद्धतीने 11 कसं काय झाले? हा 8, हा 1 आणि 2 3 4 5 6 7 8. ह्या 8 लोकांची किती फॅक्टोरियल? 7 फॅक्टोरियल. इनटू, सगळ्यात महत्वाचं आहे बघा,
याच्यामध्ये इंटरनल अरेंजमेंट महिंद्रा, अंबानी आणि सहाराची जी अरेंजमेंट आहे ही 3 फॅक्टोरियल होणार नाही, कारण की अंबानी सेंटरलाच बसतील. अंबानीच्या एका साईडला सहारा बसतील, एका साईडला महिंद्रा बसतील. म्हणजे यांच्यामध्ये फक्त 2च अरेंजमेंट पॉसिबल आहे, महिंद्रा डावीकडे त्यांच्या आणि सहारा उजवीकडे, किंवा यांच्यामध्ये सहारा डावीकडे आणि महिंद्रा उजवीकडे. तर या तिघा लोकांमध्ये अंबानी सेंटरला, महिंद्रा डावीकडे, सहारा उजवीकडे, किंवा सहारा डावीकडे आणि महिंद्रा उजवीकडे, अशा 2च केस बनतील. म्हणून 2 फॅक्टोरियल पेक्षा 2 केस बनतील. तर 50-40 गुणिले 2 तुमचा आन्सर आला पाहिजे 10,800. 10,800 असं उत्तर आलं पाहिजे. उत्तर खूप जणांचं चुकलेलं आहे. 10,080 सॉरी, 10,080. उत्तर खूप जणांचं चुकलेलं आहे, 10,080 नाही आलेलं आहे. खूप लोकांचं उत्तर चुकलेलं आहे. चला आपण पुढे जाऊयात. आपण पुढच्या क्वेश्चनवर पडूयात. नेक्स्ट क्वेश्चन. चला पटकन घ्यायचंय, शेवटचे 1-2 क्वेश्चन आहेत, वेळ संपत आलेला आहे, पटापट घ्यायचंय. 90 पटापट घ्यायचंय. 90 आणि 10 11 रिपिटेशन अलाउड आणि नॉट अलाउड वाला आहे, त्यामुळे 9th आणि 10th पहिल्यांदा सोडवायचं. क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10. चला गॉट इट म्हणतायत, चांगली गोष्ट आहे. सुमेश म्हणतायत 7व्यामध्ये 2 लेडीज नेव्हर सिट टुगेदर आहे. सुमेश एकदम बरोबर, मी पण तसंच केलं बघा. ते उत्तर काढायचं, नेव्हर टुगेदर जर काढायचं असेल तर टोटल मधून 2 लेडीज टुगेदर एवढी एक केस आपल्याला मायनस करावं लागते. म्हणून आपण एकदम बरोबर केलं, टोटल मधून आपण 2 लेडीज टुगेदर ही केस मायनस केलेली, म्हणून आपलं उत्तर कसं आलं. चला 90 बघा. 90 क्वेश्चन नंबर 9 अँड क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 9 अँड क्वेश्चन नंबर 10. 9 and 10. क्वेश्चन नंबर 9 अँड क्वेश्चन नंबर 10. पटकन घ्यायचे आहेत सगळ्यांनी. Question number 9 and question number 10. Fast. Question number 9 and question number 10. Question number 9 and question number 10. चला फास्ट आन्सर यायला लागले. 9चा आन्सर आलेले, 10चा पण आन्सर पाहिजे मला, दोघांचे आन्सर पाहिजे. सोपे सोपे क्वेश्चन आहेत. 9. There are 3 boys and 4 girls seated around a circular table. त्यानंतर so that no 2 boys are together. Find the number of ways in which this can be done. 9th and 10th. बघा 9th and 10th. पटकन या 9th and 10th. 9चं उत्तर काय सांगितलं तुम्ही? 9चं बी सांगतात काय लोक, सी सांगतात. बघूयात. There are 3 boys and 4 girls seated around circle table so that no 2 boys are together. No 2 boys are together. Find the number of ways in which this can be done. बघा आपण जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी 3 boys and 4 girls आहेत. Find the number of ways seated around a circular table so that no 2 boys are together. बघा मुली बघा 1, 2, 3 आणि 4 या 4 मुली आहेत. इनफॅक्ट एवढा एक क्वेश्चन मी थोड्या वेळासाठी ठेवतो. त्या पाठीमागचं कारण आहे का, 4 मुली आहेत, 4 मुलींचे जे आहेत हे 3 फॅक्टोरियल पद्धतीने लिहिता येईल. आता मुलांसाठी मुलांनी बाजूबाजूला बसू नये म्हणून जागा किती आहेत बघा. ह्या 2 मुलींच्या मध्ये 1, ह्या 2 मुलींच्या मध्ये 1, ह्या 2 मुलींच्या मध्ये 1 आणि ह्या 2 मुलींच्या मध्ये 1. अशा जागा 4 जागा आहेत. 4 जागा आहेत आणि मुलं 3 आहेत. 4 जागा आणि मुलं 3. तर अजून परम्युटेशन झालेलं नाही. आम्ही सध्याला पैकीच्या पैकी जागा वापरतो. 3 पैकी 3 असेल तर आम्ही पटकन 3 फॅक्टोरियल लिहून मोकळा होतो. पण 4 पैकी 3 आहेत तर अजून हे झालेलं नाहीये. हे उद्या चालू होणार आहे. त्यामुळं हा वाला पुढचा कॉन्सेप्ट आहे. तर एवढं फक्त थोडंसं ऍडजस्ट करा. हे 3 फॅक्टोरियल 6 होतात आणि हे 24 होतात. तुमचा आन्सर 144 आलं पाहिजे.
हा मला पुढचा कॉन्सेप्ट होता. सॉरी, मी तुमचा वेळ थोडासा जास्त घेतला ह्या केसमध्ये, मला ते लक्षात नाही राहिलं. हा पुढचा कॉन्सेप्ट आहे. इसके लिए देखिए कल का एपिसोड, बरं का, उद्या ते शिकवणार आहे. पुढचा बघा 10वा क्वेश्चन, तर हा पुढे शिकवणार आहे. त्यामुळे एवढा एक क्वेश्चन आजच्या दिवस सोडा. मी कालच्यात पण एक क्वेश्चन तुम्हाला थोडा लावला होता. इन हाऊ मेनी वेज कॅन 3 प्राइजेस बी? उत्तर मी सांगितलेलं आहे, उत्तर येत नाही यातल्या प्रकारे, उत्तर येत आहे पण तो वाला पार्ट उद्या शिकवणार आहे. इन हाऊ मेनी वेज कॅन द कॅन द 3 प्राइजेस बी डिस्ट्रीब्युटेड अमंग 4 बॉयज? बघा, प्राइज आहेत बघा 3 आणि मुलं आहेत 4. हे बघा, प्राइजच्या मी ट्रॉफ्या देतो, ट्रॉफ्या. हे बघा ट्रॉफ्या, ही आहे पहिली ट्रॉफी, ही आहे दुसरी ट्रॉफी आणि ही आहे तिसरी ट्रॉफी. ह्या ट्रॉफीच्या खाली ना इथं मुलांचे नाव लिहायचे. जो जिंकला आहे त्याचं नाव लिहायचंय. मुलं आहेत बघा 4. तुम्हाला किती इझिली समजेल बघा याच्यातून. हे बघा, इथं तुम्हाला मुलीच्या नावाची पट्टी द्यायची, जो जिंकला तो. इन हाऊ मेनी वेज 3 प्राइजेस? प्राइजेस 1, प्राइज 2 आणि प्राइज 3 बी डिस्ट्रीब्युटेड अमंग 4 बॉयज व्हेन नो बॉय गेट मोर दॅन 1 प्राइज. आता बघा, इथं आम्हाला चिठ्ठी लावायसाठी किती ऑप्शन आहेत? 4 ऑप्शन आहेत. कोणतेही 4 ठेवा. एकाला मिळालं की नंतर तो पुन्हा दुसरा प्राइज घेणार नाही असं म्हणलेलं आहे. आता दुसरं इथे ठेवण्यासाठी आमच्याकडे किती ऑप्शन आहे? इथं एक संपलं, गुणिले 3 आणि गुणिले 2. तुमचं उत्तर 4 1 12 आणि 12 2 24. 24 हे आन्सर आलं पाहिजे 10व्याचं, ज्याच्यामध्ये रिपिटेशन नॉट अलाउड ही केस होती. आणि रिपिटेशन अलाउड पाहिजे असेल तर हा शेवटचा प्रश्न फक्त तुमच्यासाठी. शेवटचा प्रश्न फक्त तुमच्यासाठी. एकदा बघा, लास्ट क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला. पुन्हा ते 3 प्राइसेस घेतो. अशी असतो बघा ड्रॉइंगचा क्लास. जर तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये ड्रॉइंग अर्थात कार्यानुभवचा एखादा क्लास असेल आणि त्याला कार्यानुभवचा क्लास नसतो, त्यावेळेला खेळायला जायचं असतं, असं जेव्हा तुमच्या शाळेत सांगतात त्यावेळेस या अशा ड्रॉइंग येत असतात बघा. प्राइजच्या, ट्रॉफीच्या ड्रॉइंग डिझाईन्स अशा येत असतात. जर तुम्ही ड्रॉइंगच्या क्लासमध्ये बरोबर ड्रॉइंग केली की चांगले डिझाईन्स येतात. बघा, उत्तर काढून द्या. इन हाऊ मेनी वेज कॅन 3 प्राइजेस बी डिस्ट्रीब्युटेड अमंग 4 बॉयज व्हेन अ बॉय मे गेट एनी नंबर ऑफ प्राइज? चला, पहिल्या ठिकाणी नाव लिहायला आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत, 4 बॉयज. एकाच मुलाला सगळे प्राइज पण मिळू शकतात. दुसऱ्या ठिकाणी 4 आहेत आणि तिसऱ्या ठिकाणी 4 आहेत. तर उत्तर आलं पाहिजे 64. 64 म्हणजे ऑप्शन आलं पाहिजे सी. या पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचे आहेत. तर बाकी सध्याला फक्त हे घेत असताना, हे समजून सांगत असताना उद्या आपण परम्युटेशनचा NPR आणि NCR चा कॉन्सेप्ट स्टार्ट करू. डिफिकल्टी लेवल ह्या क्वेश्चनची मी मॉडरेट ठेवणार आहे, पण त्याच्यानंतरचे पुढचे 2-3 दिवस जे आहेत हे एकदम तिखट क्वेश्चन असतील. तिखट. आपल्याला आपली बॅच मंडे टू फ्रायडे अशी ठेवायची आहे. मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे संडे थोडासा कंटेंट बनवायला मला वेळ लागेल. मंडे टू फ्रायडे मध्ये आपला सध्याचा जो शेड्यूल चालू आहे, 5 वाजता बेसिकची बॅच, बेसिक कॅल्क्युलेशन, आणि 7 वाजता परम्युटेशन कॉम्बिनेशन, आणि ते संपलं की त्यानंतर प्रोबॅबिलिटी. या पद्धतीनं प्री आणि मेन्स दोन्ही लेवलचा पार्ट मी कंटिन्यू करणार आहे. बाकी या बॅचेस बद्दल, या लेक्चर बद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. मी म्हणत नाही लाईक करा, पण ज्यांना आवडत असेल तो वाला पार्ट हा पुढे बघेल, तर हे लेक्चर जास्तीत जास्त फ्रेशर लोकांपर्यंत पोहोचू द्या, हीच माझी अपेक्षा आहे. बाकी सध्या जेवण करा आणि एकदम खुशाल झोपून जा. बाकी तुमचे जे काही पीडीएफ असतील त्या पीडीएफची व्यवस्था मी जास्तीत जास्त 3-4 दिवसाच्या या वीक मध्ये करतो, सो दॅट पुढच्या वीक पासून तुम्हाला सोडवण्यासाठी याचे पीडीएफ पण मिळतील. गुड नाईट.